तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, काल जो मी व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये आपण ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स बघितलेले. तर मित्रांनो, त्या वोटिंग ट्रेंड्समध्ये थोडासा उलटफेर झाला आहे. हां मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. सध्या काय फरक झाला आहे, कोण पुढे, कोण मागे, कोण राज्य करतं आहे आणि कोण बॉटममध्ये. आणि प्लस या व्हिडिओ मध्ये आपण हे पण बघणार आहोत की कोण बनलाय घरचा कॅप्टन. चला सुरू करूया. तर मित्रांनो, नंबर 9ची पोझिशन अजूनही प्राजक्ताने धरून ठेवलेली आहे. प्राजक्ताचा कॉन्टेंट अजून दिसत नाहीये. टोळीसोबत जॉईन झाली आहे पण तिचा कॉन्टेंट मला अजून दिसत नाहीये. प्रेक्षण पण तिला मत देत नाही आहेत आणि तिला आयुर्वेदिक असं चिडवलं जात आहे. तर मित्रांनो, ती सध्या नंबर 9वर आहे. तुम्ही तिचे फॅन्स असाल तर तिला नक्की वोट करा. नंतर मित्रांनो, नंबर 8वर घसरलेला आहे प्रभू शेळके. प्रभू शेळके गेल्या वोटिंग ट्रेंड्समध्ये म्हणजे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 7वर होता, पण तो आता घसरलेला आहे नंबर 8वर. मित्रांनो, तो फक्त तन्वीसोबत दिसतोय, स्वतःचा त्याचा गेम काही दिसत नाहीये. प्रभूचे फॅन्स जे कोण असतील त्यांनी त्याला सपोर्ट करा. तो सध्या बॉटममध्ये, पण तो घराबाहेर नाही जाणार. नंबर 7वर कोण आहे? नंबर 7वर आहेत दीपाली सय्यद. दीपाली सय्यद राकेश सोबत खेळताना दिसत आहे. तुम्हाला दीपालीचा गेम आवडतोय का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण दीपाली राकेश आणि तन्वी सोबत खेळते आणि सगळा फोकस राकेश आणि तन्वी घेऊन जात आहेत. दीपाली साईड कॅरेक्टर दिसते मला तरी. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. नंबर 6वर आहे अनुश्री माने. मित्रांनो, बिग बॉसच्या दृष्टीने कोण चांगला गेम प्ले खेळत असेल तर ती म्हणजे अनुश्री, कारण अनुश्री खूप चांगल्या प्रकारे गेम समजली आहे आणि ती चांगल्या प्रकारे खेळते. जरी ती निगेटिव्ह दिसत असली तरी तिला गेम समजला आहे हे दिसून येतं आहे. फक्त काल तिने केलं ते तुम्हाला बरोबर वाटलं का विशालसोबत? नंबर 5वर कोण आहे? तर नंबर 5वर आहे रुचिता. रुचिता लोकांना आधीच आवडत नव्हती, पण आता थोड्या लोकांची प्रतिक्रिया बदलत चालली आहे आणि ती लोकांना थोड्या आवडत चालली आहे, कारण लोकांना आता टोळी पण पसंत द्यायला लागली आहे. नंबर 5वर आहे ती खाली असायची पण तिला वोटिंग होतंय. विशालचे फॅन्स तिला जोरदार वोटिंग करतात आणि ती आहे नंबर 5वर. नंबर 4वर कोण आहे? नंबर 4वर आहेत सागर कारंडे. सागर कारंडे आपल्या विनोदासोबतच गेम पण खेळायला लागलेत आणि त्यांचा प्रेक्षक वर्ग त्यांना भरभरून वोट देतोय. त्याच्यामुळे ते नंबर 4वर आहेत आणि ते सेफ दिसत आहेत मला या वोटिंगमध्ये. मित्रांनो, नंबर 4वर सागर कारंडे आहेत, तर टॉप 3मध्ये कोण असतील? तर मित्रांनो, नंबर 3वर आहेत सचिन कुमावत यांचे फॅन्स त्यांना एवढी चांगली वोटिंग देत आहेत की डायरेक्ट ते टॉप 3मध्ये आहेत. घरातल्या लोकांना वाटतं हे बॉटममध्ये असतात, पण ज्या प्रकारे महाराष्ट्रातून सचिन कुमावत यांना सपोर्ट दिसतोय तर त्यांचे फॅन्स अजिबात थांबत नाही आहेत. खूप वोटिंग होत आहे त्यांना. नंबर 2वर कोण आहे मित्रांनो? तर नंबर 2वर आहेत राकेश बापड आणि सचिन कुमावत यांच्यामधलं अंतर खूप कमी आहे मित्रांनो. तेव्हा सचिन कुमावत हे तर अशीच वोटिंग राहिली तर ते कधी ओव्हरटेक करू शकतात. तर मित्रांनो, नंबर 2वर राहिलेला आहे राकेश बापड. तर 1 नंबरवर कोण आहे? तर मित्रांनो, मला सांगू इच्छितो, 1 नंबरवर राज्य करतोय रोशन भजनकर याला तुफानीची वोटिंग होते. त्याचे फॅन्स अजिबात थांबत नाही आहे. पुरा महाराष्ट्र सपोर्ट करतोय त्याला आणि त्याची जी इन्स्पायरिंग स्टोरी आहे, इथपर्यंत येण्याचा जो त्याचा प्रवास आहे तो त्याचा स्ट्रॉंग पॉईंट ठरतोय आणि त्याला तुफान वोटिंग होते. त्याला या सीझनचा विनर सध्या तरी म्हणायला काही हरकत नाही आहे. जर वोटिंगनुसार बिग बॉसने विनर लावला तर या सीझनचा विनर रोशनच होईल असं दिसतंय. तर या आठवड्याचा कॅप्टन कोण बनला आहे? कॅप्टनच्या शर्यतीमध्ये 3 प्लेयर होते, सचिन कुमावत, तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, या आठवड्याचा कॅप्टन बनली आहे तन्वी कोलते. मित्रांनो, तन्वी कोलते ही या आठवड्याची कॅप्टन बनली आहे. तन्वीच्या फॅन्ससाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तन्वी या आठवड्याची कॅप्टन बनल्यावर तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या अशाच नवनवीन अपडेटसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.